नमस्कार. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन संदर्भात. पूर्वी साधारणतः वर्षाला 80,000 90,000 1 लाख ट्रेडमार्क इतके फाईल व्हायचे. मात्र सध्या वर्षाला 4.5 लाख 5 लाखापर्यंत ट्रेडमार्क हे फाईल होत आहेत. त्यामुळे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घेण्याचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपलं ट्रेडमार्क एक सिक्युअर्ड असावं आणि दुसऱ्याने कोणी जर व्हायोलेट केलं ते ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे राईट्स तर त्याच्या संदर्भात नोटीस आणि कायदेशीर प्रक्रिया याचा अवेअरनेस हा सध्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सो त्यामुळे या संदर्भातली रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे हे आपल्याला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की ही रजिस्ट्रेशन प्रोसेस जर आपल्याला माहिती असेल तरच आपण या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये न अडकता पटकन आपलं ट्रेडमार्क कसं रजिस्ट्रेशन होईल आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा एक अचूक अंदाज बांधून त्याप्रमाणे ट्रेडमार्क आपण बनवू शकतो. तर ट्रेडमार्क जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा आपण आपल्या नावाच्या वर ट्रेडमार्कच्या मार्कच्या वर टीएम असं लिहू शकतो. टीएम याचा अर्थ अप्लाइड फॉर ट्रेडमार्क. ट्रेडमार्क अप्लाय करण्यासाठी 4,500 रुपये ही गव्हर्नमेंट फी असते आणि 1,500 रुपये ही प्रोफेशनल फी राहते. म्हणजे ती आम्ही चार्ज करतो असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये ट्रेडमार्क म्हणजे आपलं जे नाव आहे त्याचबरोबर जो लोगो आहे तो देखील त्याच्यामध्ये अटॅच केला जाऊ शकतो. म्हणजे नाव आणि लोगो, शक्यतो लोगो हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असावा म्हणजे नंतर जर डिझाईन बदलायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्कोप राहतो. सो हा ट्रेडमार्क अप्लाय केल्यानंतर ते एक्झामिनेशन स्टेजला म्हणजे ह्याच्या आधी एक फॉर्मॅलिटी चेक पास नावाची स्टेज असते. तिथं तुम्ही व्यवस्थित ऍप्लिकेशन भरलंय का नाही, क्लास आयडेंटिफाय नीट केलाय का, डिस्क्रिप्शन नीट दिलेलं आहे का, या बाकीच्या टेक्निकल गोष्टी तपासल्या जातात आणि पुढे ते मेरिटवर अनालिसिस होण्यासाठी एक्झामिनरकडे जातं. सो एक्झामिनरला जर वाटलं की ह्याच्यासाठी सिमिलर मार्क्स दुसरे कुठले नाही आहेत आणि सेक्शन 9 प्रमाणे हे इंडिकेटिव्ह देखील नाही आहे तर त्यावेळी एक्झामिनर हा कुठलंही ऑब्जेक्शन घेत नाही आणि ते मार्क जर्नलला पब्लिश करतो. मात्र जर एक्झामिनरला वाटलं की याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी आहे किंवा सिमिलॅरिटी आढळतीये तर तो ऑब्जेक्शन रेज केलं जातं आणि अशा स्टेजला जेव्हा ऑब्जेक्शन दिलं जातं तेव्हा आपल्याला 30 दिवसामध्ये त्या ऑब्जेक्शनला रिप्लाय देणं भाग लागतं. साधारणतः 1,000 रुपये भरून म्हणजे आपली प्रोफेशनल फी राहून तो आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो. हा रिप्लाय दिल्यानंतर जर एक्झामिनरला हा रिप्लाय पटला तर एक्झामिनर ते परत आपलं मार्क जर्नलला पब्लिश करतील. जर एक्झामिनरला हा रिप्लाय पटला नाही किंवा त्याला अजून खोलात माहिती पाहिजे असेल, सविस्तर माहिती पाहिजे असेल तर एक हिअरिंग शेड्यूल होतं, ट्रेडमार्क हिअरिंग ज्याला म्हणतात. त्याची नोटीस आपल्याला आधी येते आणि ज्या दिवशी ज्या वेळेला ट्रेडमार्कचं हिअरिंग शेड्यूल्ड आहे आपल्याला ते ऑनलाईन अटेंड करावं लागतं आणि त्या ठिकाणी सविस्तरपणे आपले जे इन्व्हॉइसेस आहेत, जे काही लिटरेचर आहे, जे काही आपण ट्रेडमार्कवर काम केलेलं आहे ट्रेडमार्कला घेऊन त्याचा सर्वांचा एव्हिडन्स द्यावा लागतो आणि ते हिअरिंग अटेंड करावं लागतं. आणि त्या हिअरिंगमध्ये आपल्याला आपलं म्हणणं जे काही त्या मार्क बद्दल आहे किंवा त्या ऑब्जेक्शन बद्दल आहे ते सांगावं लागतं. सो आता या हिअरिंगमध्ये जर त्या एक्झामिनरला आपलं पूर्ण आर्ग्युमेंट पटलं तर ते मार्क ऍक्सेप्ट करतात आणि जर्नलला पब्लिश करतात. जर त्याच ठिकाणी ते ऍक्सेप्टेबल होत नसेल एक्झामिनरच्या म्हणण्यानुसार तर तो मार्क रिफ्यूज होतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या मार्कचे कुठलेही लिगल राईट्स क्रिएट होत नाहीत आणि मार्क हे रिफ्युज्ड या कॅटेगरीत येतं. आता जर्नलला पब्लिश झाल्यानंतर जर्नलला ते 90 दिवस राहतं आणि त्यानंतर आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट येतं. तर जर्नल स्टेजमध्ये देखील एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पब्लिक ऍट लार्जला वाटलं की जेव्हा ते जर्नलमध्ये पब्लिश झालेलं असतं की हे चुकीच्या पद्धतीने पब्लिश झालेलं आहे, माझ्या मार्कशी हा मार्क सिमिलर आहे, तर अशा वेळी पब्लिक मधून कोणीही त्याच्यावरती ऑपोजिशन रेस करू शकतं. आणि जर असं कुठलं ऑपोजिशन कोणी रेस केलं असेल तर त्याला काउंटर स्टेटमेंट हे आपल्याला परत त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि त्या ठिकाणी परत ते मेरिटवर केस चालते आणि मग तो ट्रेडमार्क रजिस्टर होतो. शक्यतो एकदा ट्रेडमार्क पब्लिश झाला की तिथं 0.50% शक्यता फक्त आहे की कोणी ऑपोजिशन घेईल. पब्लिककडून ऑपोजिशन फारशी घेतली जात नाहीत. मुख्य जे ऑब्जेक्शन आहे ते एक्झामिनरचंच ऑब्जेक्शन आहे. सो ही साधारण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. आता मानून चला तुम्ही अशा प्रकारचं ट्रेडमार्क बनवलं की ज्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज बऱ्याच आहेत तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस फॉलो करावी लागणार.
यासाठी ट्रेडमार्क बनवत असताना युनिक ट्रेडमार्क हे बनवलं गेलं पाहिजे. सो ते कशा प्रकारचं बनवायचं हे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सो याच्या ट्रेडमार्क संदर्भात जी सिरीज आहे ती तुम्ही पूर्ण ऐका, म्हणजे तुम्हाला साधारण ट्रेडमार्क बनवत असताना किंवा अप्लाय करताना कशा प्रकारचा अप्रोच ठेवला पाहिजे याच्याबद्दल स्पष्टता राहील. थँक्यू.